गावाला जाऊया. नेमकं मागे फलक लागलेला आहे, त्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. पर्यटन, रामटेक पर्यटन, नेमकी काय थीम आहे, काय संकल्पना आहे आणि काय मेसेज द्यायचा प्रयत्न आहे? बघा, रामाच्या गावाला जाऊया, जसं लहानपणी आपण जे मामाच्या गावाला जाऊया ती जी आपुलकी आपल्याला होती आपल्या मामाशी, तशी रामाशी पण आपली आपुलकी सगळ्यांशी आहे. सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामाचा जो वनगमन पथ आहे अयोध्या टू श्रीलंका, तो रामटेकवरून जातो आणि रामटेककडे लोकांनी त्या अँगलनी पाहावं, कारण महाराष्ट्राची अयोध्या ही रामटेक आहे आणि रामटेकला गड मंदिरासोबतच जी बाकी पण महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळं आहेत, जसं मनसर एक्स्कॅव्हेशन आहे, नगरधनचा किल्ला आहे, किंवा पेंचचे 3-4 गेट आहे, किंवा डोंगरतालचा किल्ला आहे, अंबाळा तलाव आहे, नंतर आपल्या इथे नागार्जुनची टेकडी आहे, किंवा परिसरामध्ये पण बरेच असे पर्यटक तिथे वेगळा अनुभव घेऊ शकतील अशी पर्यटन स्थळं आहेत. तर त्या पर्यटन स्थळी पण पर्यटकांनी जावं, गडमंदिरात त्यांनी प्रभू रामाचं दर्शन करावं आणि तिथून या पूर्ण रामटेकमध्ये सर्व दूर फिरावं आणि त्या माध्यमातून तिथल्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने रोजगार निर्माण व्हावा आणि लोकांनी रामटेकचं महत्त्व अजून आपापल्या ग्रुपमध्ये सांगावं, रामटेकची महती सांगावी, अशा उद्देशाने आम्ही फिक्स डिपार्चर्स नागपूरवरून रामटेकला आणि पेंचवरून रामटेकला आणि नागपूरला असे 2 पद्धतीने सुरू केलेले आहेत. आणि तर या रामाच्या गावाला जाऊया या संकल्पनेमध्ये आम्ही रामटेक गडमंदिरासोबतच जी विविध पर्यटन स्थळं आहेत बाकी महत्त्वाची, त्याला पण प्रमोट करणार आहे नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात. नेमकं या फॉर्मचं महत्त्व काय आहे? नेमकं जर बघितलं गेलं तर कशा पद्धतीने इथे फॅमिली एन्जॉय करू शकतो? कॅम्प चेरी फार्म हा तुम्ही पाहताच की वर प्रभू रामाच्या अगदी चरणांच्या सेवेत आहे आम्ही, आणि प्रभू रामाची मूर्ती जी आहे त्याचा चेहरा जो आहे तो चेरी फार्मकडे आहे. तर रामाचं एक वेगळीच इथे ऊर्जा असते, एक सकारात्मक लोकांना इथे नेहमीच जाणीव होते आणि याचं महत्त्व हेच आहे की पारिवारिक ग्रुप्स असतात, आउटडोअर माइंडेड फॅमिली असतात, ज्या थोड्या निसर्गाशी कनेक्ट होऊ इच्छितात, किंवा शालेय विद्यार्थी असतात ज्यांचा तुम्हाला माहिती आहे आजकाल विद्यार्थी फार वेगाने आपण शहरी होत चाललो आहे, तर त्यांना निसर्गाशी जोडण्यासाठी हा चेरी फार्म खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ती आपली नेहमीच असते. याचबरोबर वेगवेगळे कॉर्पोरेट कंपनीचे जे लोक आहेत ते टीम बिल्डिंग आउटिंगसाठी आमच्या इथे तुम्ही पाहताय, आता हे नॅशनल अकॅडमी फॉर डायरेक्ट ॲक्सेस आहे, आमचे इथले सगळे अधिकारी इथे आलेले आहेत. यांनी आज मनसर एक्स्कॅव्हेशनला व्हिजिट केलं, नंतर गडमंदिरला व्हिजिट केलं आणि नंतर इथे त्यांनी काही टीम बिल्डिंग गेम्समध्ये भाग घेतला, कपूर बावडीला व्हिजिट केलं, नंतर रायफल शूटिंग, आर्चरी, झिपलाईन किंवा सॉफ्ट ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या भागात ते करतात. चेरी फार्ममध्ये प्रशिक्षित सगळे जे प्रशिक्षक आहेत आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये थोडा धोका असतो, ती जी जोखीम आहे ती कमी करण्यासाठी आमची पूर्ण फुल टाईम टीम CSE ऑलराऊंडरची तयार असते. याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेफ्टी इक्विपमेंट, जी सुरक्षिततेची उपकरणं आहेत ती आमच्याकडे बरीच आहेत आणि सगळी अशी अनुभवी टीम आहे. लोकल तुम्ही पाहाल तर पूर्ण स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेल असते, स्थानिक महिलांच्या माध्यमातून आमचे सगळे मावशी लोकांची टीम आहे, त्यांच्या माध्यमातूनच ते सगळं बनवलं जातं. तर चेरी फार्ममध्ये तुम्हाला आपलंसं वाटतं चेरी फार्म सगळ्यांना इथे आलं. मावशी लोकांचं तुम्ही नाव घेतलं, आम्ही हे बघितलं की इथे गावरान पद्धतीचं जेवण कसं बनवलं जातं, कारण शहरात जर सिटीमध्ये जर म्हटलं तर कुकरचं जेवण प्लस गॅसवरचं जेवण, काय फरक पडतो आणि काय संस्कार घडतात त्याच्याने? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते चुलीवरच्या जेवणाची, आणि याचबरोबर जे इथले स्थानिक खाद्यपदार्थ आहे, पाटोडी आहे, झुणका आहे, कढी आहे, किंवा भाकरी आहेत चुलीवरच्या, किंवा मिरचीचा ठेचा आहे, शेंगदाण्याची चटणी आहे. आमचं ऑफिस हे विष्णूजी की रसोईमध्ये असल्यामुळे विष्णू भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही इथले मेन्यू सेट केलेला आहे. ते स्वतः इथे येऊन आम्हाला सगळं ट्रेनिंग देऊन जातात आणि या मावशी लोक जे आहेत ते अगदी घरगुती पद्धतीचं प्रत्येकाला आपलंसं वाटेल अशा पद्धतीचं जेवण प्रेमाने बनवतात आणि खाऊ घालतात. तरी साधारण किती लोक इथे स्टे करू शकतात वन नाईट स्टेसाठी आणि त्याचे चार्जेस काय असतात ते सांगा. साधारणतः 300 लोकांची आमची इथे व्यवस्था आहे राहण्याची. विंटरमध्ये कॅम्पिंग करायला येतात रात्री लोक इकडे, आणि 2000-3000च्या रेंजमधले प्रोग्राम्स आम्ही करतो, ज्याच्यामध्ये रात्रीचं राहणं, जेवणं, इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज हे सगळं इन्क्लूड असतं. अजून इकडे विंटरमध्ये बर्ड वॉचिंग, रात्री स्टार गेझिंग, बॉनफायर, सकाळी या सगळ्या सॉफ्ट ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, काही सायकल्स आम्ही इथे ठेवलेल्या आहेत, त्या सायकलची राईड, किंवा आमच्याकडे ट्रॅक्टर्स आहेत, ट्रॅक्टर राईड, बैलगाडीची राईड, झिपलाईन, वॉल क्लाइम्बिंग वगैरे या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज. ह्याच माध्यमातून आता तुम्ही लोकांना काय आवाहन करतायत वारंवार की काय केलं पाहिजे लोकांनी इथे येण्यासाठी?
आपण नेहमीच पर्यटनाचा विचार करतो तेव्हा बाहेरच्या पर्यटन स्थळांचा जास्ती विचार करतो. आपल्या आसपास आपल्या जवळ पण अशी खूप निसर्ग सुंदर जागा आहेत ज्या आपण वेगवेगळ्या सीझनमध्ये एक्सप्लोअर केल्या पाहिजे. आपल्या मुलांसोबत जाऊन एक्सप्लोअर केल्या पाहिजे, आपल्या परिवारासोबत जाऊन एक्सप्लोअर केलं पाहिजे, आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि त्या जागेचं जे महत्त्व आहे ते लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. याचबरोबर आपण कुठेही जातो तर प्लास्टिकचा जो कचरा आपण करतो तो कमीत कमी केला पाहिजे. जर आपण भरलेली पाण्याची बाटली सोबत घेऊन जाऊ शकतो तर रिकामी परतही आणू शकतो. आपल्या जागा ज्या आहेत त्या आपण स्वतः लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. ही छान जागा आहे आणि त्या स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आखरीचा प्रश्न की हे सगळं करत असताना साधारण माणसाला किती खर्च येऊ शकतो इथे येण्यासाठी? मी तुम्हाला सांगितलं की रात्री राहण्याची व्यवस्था जर असेल इथली तर राहण्या जेवण ॲक्टिव्हिटी मिळून अराऊंड 2,000 ते 3,000 रुपयाच्या रेंजमध्ये खर्च येतो आणि दिवसभरासाठी येऊन कोणी जर सकाळी 9 ते 5 सगळं ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, एंट्री, पार्किंग, इथली ॲक्टिव्हिटीज, इथलं एक सेपरेट सिटिंग एरिया आणि आसपासचं सगळं स्थळ दर्शन तर 1,000 रुपयाच्या रेंजमध्ये आम्ही चार्ज करतो पर पर्सन. त्यात हे सगळं इन्क्लूड असतं.